43 ते 48 मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 43 ते 48 तुमच्या समोर आताच वाचण्यात आलेला आहे आणि त्यातला शेवटला वचन एकदा वाचतो. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा. आणि या वचनाची सुरुवात कशी झालेली आहे की तुम्ही तुमच्या वैऱ्यावर प्रेम करा, है ना. तुम्ही तुमच्या वैऱ्यावर प्रीती करा व तुमचं जर छळ कोणी करत असेल तर त्याच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. आता माझा प्रश्न आहे का असं करायचं? का आपल्या वैरी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दुश्मन म्हणजे एकदम आपला असं कोणता मोठा दुश्मन समजू नका, परंतु जो व्यक्ती आपल्याला चांगला वाटत नाही, आवडत नसेल, कदाचित तुमचा नवरा असू शकतो, तो आहे का, नाही ना, असं नसतं. असं शेजारी असू शकतो, घरातला व्यक्ती असू शकतो, कुटुंबातला कोणी का असणार, असा कोणता व्यक्ती जो तुम्हाला आवडत नाही. आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि तुम्हाला छळ करणारे, कित्येकदा आपण म्हणतो मला लई त्रास देते ती, आता काही गोष्टी असतात आणि तशांसाठी प्रार्थना करा असं देवाचं वचन सांगतो. माझा प्रश्न आहे का असं करायचं? का? कोणाचं नाही, आपण का प्रार्थना करायची मग त्यांची आणि त्यांच्यावर प्रेम का करायचं, हा प्रश्न आहे. तो बदलला पाहिजे म्हणून प्रार्थना, पण बदलला पाहिजे म्हणून प्रार्थना करा असं बोललं नाही. त्यांना त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं का करायचं? मी माझं बघून घेतो, तुम्ही तुमचं बघून घ्या. बरोबर आहे. हा, अजून बोला. देवाने जगावर प्रीती केली म्हणून आपण वैऱ्यावर प्रीती करायची. आपण पापी असताना त्यांनी प्रेम केलं, बरोबर, तर आपण पापी असून दुसऱ्या पाप्याला प्रेम करायचं. हा, मग कसं? ख्रिस्ती जीवनाची पूर्णता येण्यासाठी आणि उत्तर तिथंच आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो, ऐका. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहात. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की. उत्तर हे आहे का करायचं. आपण बायबलचं नीट वाचलं ना, आपल्याला उत्तर मिळते तिथेच. अशासाठी का करायचं की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र आणि पुत्र व्हावे. हालेलुया, हे उत्तर आहे. का प्रीती आणि प्रार्थना करायची? कारण तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र आणि पुत्री व्हावे, तो अधिकार तुम्हाला आणि मला ह्यासाठी करायचंय. बाकी तुम्ही जे सगळं बोलत ते सगळं खरं असू शकतं, इकडून तिकडून फिरवून खाल्लं तर, परंतु सरळ मार्गाने क्लिअर कट देव एक वचन सांगतो की तुम्ही हे काम करा, आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, आपल्याला छळ करणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना करा. का? कारण की त्याच्यामुळं, असं केल्यामुळं तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्या, ज्याला आपण देव म्हणतो, तुम्ही त्याचे लेकर म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहे. हालेलुया, हे खूप मोठा वारसा आहे. कारण की जेव्हा आपण मनात द्वेष ठेवतो, जेव्हा आपल्या मनात द्वेषाची भावना, रागाची भावना असते, त्याच्याने काय होतं मला सांगा बरं. अजून काय होतं? राग, द्वेष जेव्हा मनात येतं, चिडचिडपणा जेव्हा मनात येतं एखाद्या व्यक्तीबद्दल, आणि इकडे देव सांगतो की त्याला प्रेम करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा, आणि त्याच्या विपरीत आपल्या मनात येतं. अरे तसं जेव्हा राग आणि द्वेष आपल्या मनात येतं तर नेमकं होतं काय? तो भांडण वाढत जाणार, ती दरिद्र दुरावा वाढत जाणार. अजून काय होतं? नुकसान कोणाचं होतं माहिती तुम्हाला? आपलं नुकसान होतं. रागाने आपण जेवढं जास्त समोरच्या व्यक्तीवर राग दाखवणार, दात खाऊन सुद्धा त्रास तुमच्या शरीराला होतो, त्याला काही होत नाही किंवा तिला काही होत नाही, हे लक्षात ठेवा. याच्या पुढे राग येण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं राग तुम्ही समोरच्या व्यक्ती, आता कसं करू हिचं, ऐकला गेली माझं रोडे काका, आठवले का? नाही ना, तुम्ही लय प्रेम करता काका, मला माहिती. राग आला ना, राग आला तर ती जे करता ना तुम्ही,
टेन्शन, चिडचिड, द्वेष, त्याच्याने तुमचा शरीर खराब होतो. समोरच्या व्यक्तीला काहीच होत नाही, तुमच्या वैऱ्याला काहीच होणार नाही. इव्हन लेकरांवर तुम्ही जेवढं चिडता तुमच्या शरीराला त्रास होतो, त्यांना काही फरक पडणार नाही. ते आपलं मन मस्त. परंतु इथं जी आज्ञा आहे ती प्रेम करण्याबद्दलची, प्रार्थना करण्याबद्दल. आणि खूप सुंदर उदाहरण दिलं मग पुढे चालून देवाने, येशू ख्रिस्ताने काय म्हणतो की जर तुम्ही तुमच्यासोबत जे चांगलं राहतात, तुम्ही त्याच्यासोबत चांगलं राहता, असं कोणतं मोठं काम करता. जे देवाला ग्रहण करत नाही, देवाला मान्य करत नाही, ते लोकही असे करतात ना. जे चुकीच्या मार्गावर आहे ते सुद्धा असेच करतात. जे पापी आहे ते पापी दुसऱ्या पापीला प्रेम करतो, ते तुमच्यासारखे झाले का? मग तुम्ही असं करा की तुमच्या वैड्यावर प्रेम करा आणि छळ करण्यावर प्रीती करा. हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन शेवटी मग ह्या सगळ्यांचा सार, दोन कारण आहे त्याची. एक कारण आहे की आपण देवाचे पुत्र आणि पुत्री व्हावे, देवाचे लेकरं म्हणून गेल्याचा वारसा हक्क ज्याला आपण म्हणतो. आणि ही काय साधारण बाब नाहीये, हे सगळे करू शकत नाही, लक्षात ठेवा. हे लय अवघड आहे. ऐकायला खूप सोपं आहे, समजायला खूप सोपं आहे, परंतु वास्तविकरित्या या वचनावर चालायचा खूप त्रास होतो. वैऱ्यावर प्रीती आणि छळ करणाऱ्यावर प्रेम, प्रार्थना करणे हे इतकं अवघड जातं. आणि जर हे आपण केलं तर आपण दोन गोष्टी हस्तगत करतो. पहिली गोष्ट आहे की आपण देवाचे लेकर होण्याचा वारसा हक्क आपल्याला प्राप्त होऊन जातो. तुम्ही चर्चला आलं तर वारसा हक्क मिळणार नाही, तुम्ही किती मोठं दान दिलं तरी तुम्हाला वारसा हक्क मिळणार नाही. परंतु वैऱ्यावर प्रीती करून आणि छळ करण्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला देवाची लेकर होण्याचा वारसा हक्क प्राप्त होऊन जातो. आणि हक्क खूप खूप महत्वाचा असतो या जगामध्ये. हा आध्यात्मिक हक्क आहे, हा धार्मिक हक्क आहे. हे त्या दिवसाचा हक्क आहे ज्या दिवस प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी. क्षणमात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. त्याच लोकांना क्षणमात्रामध्ये रूपांतर होण्याचा अधिकार प्राप्त होणार जे लोक देवाचे वारसे आहेत, देवाची लेकरं आहेत. आणि देवाचे लेकरं होण्याचा मार्ग कोणता? वैऱ्यावर प्रीती करा आणि छळ करणाऱ्यावर प्रार्थना करा. सिंपल. समजलं इथपर्यंत? सोपं आहे, लय अवघड आहे. आपण करत नाही सहसा, आपण सहसा करत नाही. आणि हा पहिला कारण आहे. आणि दुसरं कारण बघा पुढे चालून काय म्हणतो तो की आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असाल तर त्यात विशेष काय करता? हे ना, जे तुम्हाला बोलतं तर तुम्हीच त्यांना बोलता. म्हणजे इथं प्रणाम म्हटलेलं आहे ना, ती मला बोलत नाही, मी तिला बोलत नाही, खतम, हिसाब बरोबर. ही आजची पद्धती आहे आपली. ती मला बघून तोंड वाकडे करते, मी तिला बघून तोंड वाकडे करते, खतम. मागच्या वेळेस मी तिला पैसे मागितले, तिने मला दिली नाही, मी तिला बोलणं बंद केलं, फिनिश. काय फिनिश माहिती? काय खतम होतं इथं माहिती का? ख्रिस्तीपणा खतम होऊन जातो. देवाची लेकरं होण्याचा अधिकार समाप्त होऊन जातो. का? कारण की जोपर्यंत आपण हे करत नाही, ते स्पष्ट लिहिलेलं आहे, हे ह्यासाठी करावे की स्वर्गातील पित्याची तुम्ही पुत्र आणि पुत्री व्हावे. म्हणून ती प्रीती, ती प्रार्थना घेऊन चालायचं. आणि पुढे म्हणून काय म्हणतो की ज्याला आपण, जो आपल्याला प्रणाम करतो आपण त्याला प्रणाम केलं. काय मोठेपणा केला तुम्ही? कशा गोष्टीचा अभिमान बाळगता? मग कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगण्याची गरज नाही. तुम्ही देवाची लेकरं आहात या गोष्टीचा अभिमान तुमच्या जीवनामध्ये असणे फार महत्वाचं आहे. आणि शेवटी बघा काय म्हणतो पुढे चालून तो की ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. पूर्णता ज्याला आपण म्हणतो, कम्प्लीटनेस. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आता हे जे आहे सुरुवातीपासून म्हणतो, लक्षात ठेवा, ही एक प्रक्रिया आहे, ही एक सुरुवात आहे. तुम्ही कोणी असं बोलू शकत नाही की जसा माझा स्वर्गीय पिता पूर्ण आहे मी पूर्ण झालेला आहो, माझं जीवन पूर्णत्वात पोहोचलेलं आहे, माझं ख्रिस्ती जीवन पूर्णत्वात झालेलं आहे, मी पूर्ण ख्रिस्ती आहे, असं कोणीही व्यक्ती, कोणीही, म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही या जगात असं बोलू शकत नाही. मी भी बोलू शकत नाही, माझ्या वरचे माझ्या खालचे कोणी बोलू शकत नाही. कारण की इट इज अन प्रोसेस, ही एक प्रक्रिया आहे. आणि जी जी सुरू होते देवाची ओळख पटल्यानंतर
हे सुरू होतं. हे कधी सुरू होतं माहितीये की मला देवाची लेकरं व्हायचंय, मला देवासारखं पूर्णत्वात जायचंय. त्या क्षणमात्रामध्ये जसे रूपांतर होणार ते माझं रूपांतर होणे फार गरजेचं आहे. तिथे खूप स्पष्ट लिहिलेलं आहे, बायबल खूप स्पष्ट म्हणते. काय म्हणते की जेव्हा देव येणार त्यावेळेस घडणार काय माहितीये का, एक खूप महत्वाची बाब. तुम्हाला माहितीये काय होणार त्या दिवशी? आठवतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना. ते बघा कोरिन्थियरास पहिले पत्र 15वा अध्याय 50 पासून वाचतो बघा. ऐका माझं. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. कोरिन्थियरास पहिले पत्र 15वा अध्याय 50 वाचत आहे. आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात निमिषांत शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. हे आवश्यक आहे, हे आवश्यक आहे. आता या वाक्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे? काय त्यात महत्वाचं सगळ्यात? जे ऐकले त्यांनी सांगावं किंवा जे वाचले त्यांनी सांगावं. करणं वाजेल. अजून व्हॉट इज इम्पॉर्टंट? काय महत्वाचं आहे त्याच्यात? आपण सर्व बदलून जाऊ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत बदलणार नाही, जोपर्यंत विनाशीपणा सोडून अविनाशीपणा धारण करणार नाही, तोपर्यंत तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही. देवाची लेकरं होण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकत नाही. बदल हे फार महत्वाचं आहे. आपण सगळे आता सध्या बदललेले आहोत. इथे जे बसलेले आहोत आपण सगळे बदललेले आहोत. जर आपण बदललो नसतो ना तर देवाने आपल्याला इथं बोलवलंच नसतं. आणि ही प्रक्रिया आपण सुरुवात झालेली आहे आपली. ही सुरुवात कधी होती? जेव्हा देवाची ओळख पटते, देव कोण आहे हे तुम्हाला कळालं, तुम्ही बदलायला सुरुवात केलेली आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. प्रभू येशू ख्रिस्त हा जर जिवंत देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा जगात एकमात्र तारणारा आहे, ह्याच्याद्वारेच माझं कल्याण होऊ शकतं. ही गोष्ट, ही संकल्पना तुम्हाला जेव्हा कळाली, या गोष्टीवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पुढे चालायला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली आहे. कशाची सुरुवात? बदलून जाण्याची. त्या दिवशी पण तेच होणार आहे. शेवटल्या दिवशी तुम्ही बदलून जाणार. दोनदा सांगतो बघा तिथं पाऊल. आणि बदल फार महत्वाचे. बदलल्याशिवाय परवानगी नाही. बदलल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही पुढं. आणि बदल कोणत्या गोष्टी मध्ये करायचे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. माझ्या जीवनात जे बदल करायचे हे जरुरी नाही की तुमच्या जीवनात तेच बदल करावा लागेल. तुमच्या जीवनात वेगळे बदल असतील, माझ्या जीवनाचे बदल वेगळे असतील. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षणाला देवाच्या सानिध्यात राहावं लागतं. हे ऐकायला अवघड वाटतं. प्रत्येक क्षणाला कसं राहणार? आणि जर आपण प्रत्येक क्षणाला देवाच्या सानिध्यात राहिलो तर मग पाप होत नाही आपल्याकडून. हे लक्षात ठेवा. हालेलुया. हे खूप मोठी किल्ली आहे. हे खूप मोठा रहस्य आहे. देवासोबत कनेक्टिव्हिटी रेग्युलर पाहिजे. रेग्युलर काय? मी तुटायलाच नको. चालता फिरता, तुम्हाला मध्ये गाडी चालवता मी प्रार्थना करत होती पूर्णपर्यंत. झोपताना प्रार्थना, जेवताना प्रार्थना, चालताना प्रार्थना, काही बघताना प्रार्थना. डोक्यात देवासोबत संवाद चालू असतात आणि असायला पाहिजे. म्हणून गाताना सुद्धा, काही करताना सुद्धा, कारण की आपली जी निवड झालेली आहे ना ते बदल करण्यासाठी, हे देवाचा अनुग्रह आहे. हे देवाचा अनुग्रह आहे. ते देवाचा एक खूप मोठा अनुग्रह आहे. कारण की लक्षात ठेवा, कारण की देवाच्या कार्यात पूर्ण होण्यासाठी, देवाच्या कार्यात ती पूर्णत्व जे म्हटलं ना, कशात पूर्ण व्हायचं? आपल्याला देवाच्या कार्यात पूर्ण व्हायचं. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि देवाच्या कार्यात पूर्ण होण्यासाठी आपला वापर देवाच्या सेवेसाठी झाला पाहिजे. आणि जेव्हा आपली निवड होऊन जाते ना, तेव्हा आपल्याला कधी कधी भीती वाटते. आपल्याला समजत नाही की आपली निवड झाली. तुम्हाला मरियम आठवते ना, जेव्हा देवदूत मरियमकडे आला
तिला म्हणतो की बाबा तुझी निवड झालेली आहे, देवाच्या अनुग्रहाने झालेली आहे. मग आपण म्हणतो की देवा तू माझा वापर करून घे. हे आपल्यासाठी काय बोज नाही, हे आपल्यासाठी काय त्रासाचा विषय नाही, हे आपल्यासाठी आनंद आणि अनुग्रहाचा विषय आहे. जसं मी आता म्हटलं की देवाने आपली छोटी मंडळी आहे पण आपल्याकडे चांगले वाजवणारे, चांगले गाणारे, हे देवाचा अनुग्रह आहे. हे अभिमान बाळगायची बाब नाही स्वतःबद्दल की मी खूप चांगलं करतो, मी खूप चांगला संदेश देतो, मी खूप चांगलं गाते, मी खूप चांगलं वाजवते, मी खूप, स्वतःबद्दल या गोष्टींचा अभिमान नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला याचा अनुग्रह, देवाचा अनुग्रह झालेला आहे. हालेलुया. आज आपण इथं आहोत, जिवंतांच्या भूमीवर जिवंत आहोत, हे देवाचा अनुग्रह आहे. देव आपली प्रार्थना ऐकतो, हे देवाचा अनुग्रह आहे. म्हणून ती पूर्णत्वाची किंवा देवामध्ये पूर्ण व्हायची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. जिथं ती प्रक्रिया बंद झाली तिथं धार्मिकता खाली उतरायला लागते, खाली उतरायला लागते. ते बीपीचा पारा बघतो ना आपण कसं खाली उतरतो, है ना? ते डॉक्टर असं बांधतो आणि दाबतो, असं बसतो, दाबल्यानंतर ते पारा चढतो आणि मग खाली उतरतो, ते बीपी चेक करत. तशी आपली धार्मिकता खाली उतरायला लागते. जिथं ही प्रक्रिया थांबली तिथं धार्मिकता किंवा देवासोबतचा संबंध खाली उतरायला लागतो. म्हणून आपण ही गोष्ट मला पटतच नाही, मान्यच नाही की मला प्रार्थना करायला वेळ नाही, ही मी मान्यच नाही करत. तुम्ही जर श्वास घेता तर तुम्ही प्रार्थना करू शकता. हालेलुया. तुम्ही जर श्वास घेता तर तुम्ही प्रार्थना करू शकता. हे मला बघता बघता तुम्ही प्रार्थना करू शकता. देवा मला माझी वैरी आठवण करा, ही माझी वैरी मला प्रीती करायची, हे मला छळ करतं, मला त्याच्यासाठी प्रार्थना करायची. ही प्रार्थना सुरू झाली, तुमची कनेक्टिव्हिटी झालेली आहे. एकदा चार्जर मोबाईलला लागला, बटन ऑन झालं म्हणजे चार्जिंग चालू होऊन जाते, कंटिन्युअस, संपत नाही. मग ज्या दिवशी तुमची चार्जिंग संपली, तुमचं कनेक्शन तुटला देवासोबत, मग ते पारा खाली यायला लागतं. मग पारा खाली लागतं, मग ते लेआउट होऊन जाते. आणि पूर्णत्वात जाण्यासाठी ही एक प्रक्रिया आहे. तुम्हाला देव घेऊन चालतो, तुम्हाला देव सांगतो, तुम्हाला वागवतो ते पहा. आणि जेव्हा आपण बदलायला सुरुवात करतो त्याच्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा लागतो, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन गेलेले आहे. जेव्हा तो बोलला ना की मी तुम्हाला कधी अनाथ सोडणार नाही, तुमच्यासाठी एक सत्याचा आत्मा, एक सहाय्यक, एक विमल आत्मा देऊन जातो, ह्यासाठीच देऊन गेला तो. अनाथ सोडणार नाही म्हणजे काय, आई बापाविषयी बोलत नव्हता तो. अनाथ लेकरासारखं आपण कोणाला अनाथ म्हणतो, त्याचे आई बाप नाही त्याला आपण अनाथ म्हणतो. तो संदर्भात अनाथ बोलला नाही. तो कोणत्या संदर्भात अनाथ बोलला की मी तुम्हाला एकटं सोडून जात नाही, की आता कसं करायचं, माझी आज्ञा कशी पाळायची, हे तुम्हाला स्वबळावर जमणारच नाही, स्वतःच्या सामर्थ्यावर जमणारच नाही. तुम्हाला आत्माचा सामर्थ्य लागेल, आत्म्याचा सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. तो सत्याचा आत्मा तुम्हाला सांगेल, वागवेल, चालवेल. आपली बदलण्याची किंवा पूर्णत्वाकडे जाण्याची ही प्रक्रिया ना, ही पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच पूर्ण होऊ शकते. त्याच्यासाठी देवाला पवित्र आत्मा मागणे फार महत्वाचं आहे. आपल्या लेकरांबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात ना, ज्या आजारासाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात ना, ज्या परिस्थितीसाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात ना, तिथं आत्म्याला प्रार्थना करा, पवित्र आत्मा तू ये आणि हे बदल. तुम्हाला एकटं सोडू नको. माझ्या जीवावर, माझ्या भरोश्यावर, माझ्या सामर्थ्यावर मी हे करू शकत नाही. माझा लेकरू आता ऐकत नाही, माझं मी बोलून बोलून थकले. ही जर वेळ तुमच्यात आली असेल तर एकदा पवित्र आत्म्याला अंतःकरणातून हाक द्या. देवा पवित्र आत्मा, तू प्रभू येशू ख्रिस्ताने आमचा सहाय्यक म्हणून तुला देऊन गेलेला आहे. तू आमचा सहाय्यक आहे, तू वागव, तू चालव. बघा कशी परिस्थिती बदलायला लागते, तुम्हाला कळणार की नाही. कारण की आपली लेवल तेवढी नाही देवाचं योजना समजून घ्यायला, आपल्याला समजत बी नाही कधी कधी. जीवन बदलायला लागेल, तुम्ही बदलायला लागेल, आणि बदल महत्वाचा आहे. आणि तुमच्या जीवनात ते घडत आहे. तू खूप लांबचा विचार करून, त्याची योजना खूप लांबची आणि खूप मोठी असते, आपल्याला समजत नाही कधी कधी. आपण आजच्या क्षणात दुःखी होतो, आजच्या परिस्थितीत दुःखी होतो, आजचं बघून दुःखी होतो. परंतु देवाने खूप लांबचा विचार करून ठेवलेला आहे. आणि तो बोलतो किती स्पष्ट हो. या पक्ष्यांना बघा, या गवतांना बघा,
त्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाही का? कारण की तुम्ही माझी निर्मिती आहात. हालेलुया. आपण देवाची निर्मिती आहोत. कुत्र्या मांजरापेक्षा जास्त त्यांनी तुम्हाला आणि मला महत्व दिलेलं आहे. गवता झाडा झुडपापेक्षा जास्त त्यांनी तुम्हाला आणि मला महत्व दिलेलं आहे. मग त्यांना पुरू शकतो तर तुम्हाला पुरवणार नाही का? फक्त तुमचं पूर्णत्वाकडे जाण्यासाठी ती प्रक्रिया, ती प्रोसेस आहे, ते कंटिन्यू राहू द्या. त्यासाठी देवासोबत कनेक्टेड राहा, परमेश्वरासोबत चालत राहा. आपले पाप ओळखा, आपले पाप ओळखा. हे फार महत्वाचं भाव आहे, हे लक्षात ठेवा. या पापी असतानाच ही प्रक्रिया सुरू होती. हे लक्षात ठेवा. तुम्ही पवित्र झाल्या त्याच्यानंतर मी धार्मिकतेच्या वाटेवर चालणार असं नसतं. लक्षात ठेवा, माझी एक स्टेटमेंट आहे आयुष्यभर, चुकलेल्या वाटेवर देवाची हाक नेहमी असणार. तुम्ही पवित्र झाला तेव्हा हाक ऐकू येणार नाही. तुम्ही पापी असतानाच तुम्हाला देवाची हाक ऐकू आलेली आहे. आणि तुमची प्रक्रिया आहे ना सुरू झालेली, देवाला ओळखून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने. आता काय करायचं? आपण देवाला ओळखलं, आपली प्रक्रिया सुरू झाली, चार्जिंग स्टार्ट झालेली आहे ना. आता त्याचा वापर झाला पाहिजे. आपण समजा 50,000ची पेटी घेतली, त्याला मस्त सजवलं आणि इथं ठेवून टाकलं. त्याच्यावर लिहून ठेवलं 50,000ची पेटी, आणि रोज येऊन त्याला कधी उघडणार नाही, वाजवणार नाही, फक्त आपण गाणे म्हणणार. त्याचा काय उपयोग मला सांगा? मग ती 1,00,000ची का असे ना, 50,000ची का असे ना. तसंच आहे, तुम्ही देवाला ओळखलात, प्रक्रिया सुरू झाली, कनेक्शन सुरू झालं, चार्जिंग सुरू झाली तुमच्या जीवनाची, धार्मिक चार्जिंग, आध्यात्मिक चार्जिंग. परंतु त्या जीवनाचा वापरच तुम्ही करत नाही देवासाठी. मग तुम्ही काय कामाची? ती पेटी काय कामाची? जशी ती पेटी जर वाजवलं नाही स्तुतीसाठी, ज्या गोष्टीसाठी ती घडवली गेली, ज्या गोष्टीसाठी ढोलक बनवलं गेलं, तर ते वाजवलंच नाही देवाच्या स्तुतीसाठी, मग ते कितीही महाग असू द्या, त्याचा व्हॅल्यू झिरो असणार. झिरो. त्याची किंमत खूप महागडी असणार, परंतु त्याची व्हॅल्यू झिरो असणार. झिरो. तसं तुमचं आणि माझं जीवन आहे. कनेक्टिव्हिटी जुळली देवासोबत. तुम्हाला माहित झालं येशू ख्रिस्त कोण आहे. तुम्ही बदलायला सुरुवात केली, प्रार्थना सुरू झाली, पण आता या जीवनाचा उपयोग होत नाही देवासाठी, तर मग हे जीवन काय उपयोगाचं? आता या उपयोगामध्ये दुसरी गोष्ट अशी येते की आपण एकमेकांना बघून उपयोग करायला लागतो. आणि याच्या आधी पण तुम्हाला इथे सांगितलेले, ती करते तर मी तसंच करेन असं नसतं. पेटी बोलू शकते का मी ढोलकासारखी वाजेल? ढोलक बोलेल का मी पेटीसारखं वाजेल? तिचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे, तुमचं काम वेगळं आहे, तुझं काम वेगळं आहे, तुमचं काम वेगळं आहे. देवाने प्रत्येकाला उपयोग करण्यासाठी ठरवून ठेवलेलं आहे. हे आपल्याला कळत नाही की ते देवा, तुम्ही कधी विचार नाही की देवा माझा उपयोग कुठं करतो देवा तुझ्या सेवासाठी, प्लीज करून घे ना. एवढं बोलून तर बघा एकदा देवा. हालेलुया. मी देवाला असं बोलतो, देवा कुठेतरी उपयोग कर माझा, मी एक छोटासा पात्र आहे. दुसरा तिमोथी 2 अध्याय 20 मध्ये आठवण करा, पौलापतीला आपण अभ्यास केलेला आहे. तो पात्रांबद्दल, सोन्याची पात्र असतात, आठवलं है ना, चांदीची पात्र असतात, तांब्याची असतात, मातीची असतात. प्रत्येकाचं एक वेगळंपणा आहे. त्याची पवित्रता ओळखायला शिका, आपल्या जीवनाची पवित्रता. आता या प्रक्रियेमध्ये स्वतःचा उपयोग चालवून घेत असताना देवाच्या सेवेसाठी उपयोग करून घ्या, आणि त्याच्या दरम्यान आपली पापे ओळखा. कोणतं पाप मी करते जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचा इलाज कसं होणार? ती पापे तुम्ही देवाला समर्पित कसे करणार? देवा हे चूक माझ्याकडे होते, या पापाच्या मोहात मी पडते, म्हणून मी बदलत नाहीये, म्हणून माझं जीवन बदलत नाहीये, म्हणून माझ्या प्रार्थनेला यश नाहीये. आपण प्रार्थना बदलत, आपण स्वतःला बदलत नाही आणि आपण चर्च बदलतो. आपण देव बदलण्याचा प्रयत्न करतो, देव कधी बदलत नाही. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, देव युगानुयुगचा एकच देव आहे. हालेलुया. देवाला बदलण्याची गरज कधीच नसते, आणि देवाला बदलण्याची प्रयत्नही करू नका. तुम्हाला बदलावं लागेल. तुमच्या परिस्थितीला बदलणारा देव आहे, आणि आपण परिस्थितीनुसार देव बदलतो. असं करू नका. असं करू नका म्हणजे ह्यात माझा काहीच फायदा नाही. आपली पापे ओळखायला शिका की मी कुठे चुकते. प्रत्येकाचे पाप वेगळे आहे.
जसं प्रत्येकाचा बदल वेगळा आहे ना, तसं प्रत्येकाची पाप वेगळी आहे. आणि तुम्हाला चांगलं माहित आहे तुम्ही कुठे चुकलेला आहात. तुमचं पाप कुठे आहे तुम्हाला चांगल्यारित्या माहित असतं. नसेल तर हे माहिती करून घ्या. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जेव्हा तुम्ही पाप माहिती करून घेणार, मग पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल त्या पापातून स्वतःला सोडून घेण्यासाठी. आणि त्या परिस्थितीला टिकवण्यासाठी आपल्याला सैतान मोहात पाहतो. हा सगळा खेळ आहे जीवनाचा. देवाची ओळख, त्याच्या वचनावर चालायला सुरुवात करणे, देवासोबत जुडणे, मग देवासोबत जुडल्यानंतर आपला उपयोग देवाच्या कार्यासाठी होणे. आणि जेव्हा आपण हे करण्याचा प्रयत्न करतो, सैतान मोहात पाडतो, पापात पाडतो. म्हणून पाप ओळखाय आणि त्या पापापासून दूर राहा, पळा. वचन सांगतो पळून जा, त्याच्या सामोरे पण जाऊ नका. ज्या गोष्टींचा घमंड करता तुम्ही कधी बोलू शकत नाही, हा मी पाप नाही करत, मला नाही सैतान काय करू शकत, नका करू असा अभिमान. सैतान पॉवरफुल आहे मोहात पाडण्यासाठी. तुम्हाला सहज साध्या गोष्टीमध्ये, त्यांना 10 वाजता चर्च आहे, आता तुम्ही आंघोळीला चाललात 9:30 वाजता तयार होऊन, नॉर्मल आंघोळ करायला सुरुवात केली तर 5 मिनिटात संपून आहे. तुमच्या डोक्यात काय लागेल, आहे 2 महिने 15 दिवस झाले केस धुतलेले, आज केस धुवून जाते. आता केस धुवायला वेळ लागते ना जास्त, बरोबर आहे की नाही? तुम्हाला कुठं चुकीचं वाटणार आहे त्याच्यामध्ये? नाही, केस धुवून जाणार मी चर्चला आज, आणि इथं पोहोचायला 10:30 होतात. मग खतम, जिंकला सैतान. आज छोटस हालेलुया, स्वतःने असंच करते, एवढंच करते. आज मला केस धुवून जायचे. आता यात तुम्हाला पाप कुठे दिसते मला सांगा बरं? कुठंच नाही. परंतु देवाच्या सानिध्यापासून अर्धा तास तुम्हाला दूर ठेवण्यात सैतान यश झाला. येशू ख्रिस्ताला तसंच बोलला सैतान, तू देवाचा पुत्र असेल तर या दगडांना सांग, तुला भूक लागली ना, दगड भाकरी होऊन जातील, वचनात लिहिलेले. कुठं चुकला सैतान? पण त्याचं काम कसं असतं माहितीये का? तुम्हाला दूर संगतीपासून वचनात फिरवणे, गोल फिरवणे. तुम्हाला कुठंच असं वाटणार नाही माझ्या साडी प्रेस केलेली नाही, झालं साडी प्रेस करून आण. हे सगळे काम शनिवारी करायचे, तुम्ही रविवारी तुमच्या डोक्यात टाकतो. आणि कपडे प्रेस इस्त्रीचे नाही. आता कपडे इस्त्री करून सुरुवात करतो आपण. थंडीचे दिवस आपल्याला असं वाटतं अजून 10 मिनिटं झोपावं. हे काय पाप आहे का? पण तू त्या 10 मिनिटामुळे इकडं अर्धा तास उशीर होत असेल, मग ते 10 मिनिटं माझ्यासाठी पाप आहे. हालेलुया. त्या इस्त्रीच्या कपड्यांमुळं इकडं तुमचे 15 मिनिटाचे गाणे जात असतील, मग ते इस्त्रीचे कपडे माझ्यासाठी काय कामाचे नाही, किंवा देवाच्या कामासाठी काय कामाचे नाही. फक्त उदाहरण देतो मी. कोणाला मला माहित नाही कोणाचं करते, मी काही कोणाला टोमणा मारते, उदाहरण देतो. कोणाला लागला असेल परफेक्ट तीर तुमच्या परिस्थितीवर, तर समजून जा. हे ना, हे असं मोहात पाडतो सैतान. म्हणून आपले पापे ओळखायला शिका. हे फक्त पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मिळेल, समजेल तुम्हाला. हे माझ्या सांगण्यावरून नाही. आता मी सांगितलं म्हणून पुढच्या संडेला मी केस न धुता आले पाहायचे, असं नका करू बरं का. ते काय करायचं तुम्ही ठरवा. सैतान वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला परेशान करण्याचा प्रयत्न करेल. देवापासून दूर ते कनेक्टिव्हिटी तोडण्याचं काम सैतानाचं आहे, बस, दुसरं काही नाही. तुम्हाला पूर्ण होऊ द्यायचं नाही. आणि वचन एवढंच सांगतो की यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. देवाला तुम्हाला पूर्ण करायचंय आणि सैतानाला तुम्हाला ते पूर्ण होण्यासाठी थांबवायचंय. हे युद्ध सुरू आहे. देवाला समर्पित करूया आपलं जीवन. स्वतःच्या बळावर नाही, माझ्या संदेशाच्या बळावर नाही, स्वतःच्या बुद्धीच्या बळावर नाही, देवाच्या अनुग्रहाद्वारे आणि देवाने दिलेला विमल पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा, त्याच्या सामर्थ्याने तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. बाकी दुसरे कोणीच करू शकत नाही. तो घेऊन चालेल, तो वागवेल, तो चालवेल, तो तुमचा आणि माझा कैवारी. आपण डोळे बंद करून शांत मनाने शांत चित्ताने देवाच्या जवळ जाऊया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, महान गौरवी देवा, धन्यवाद करतो आजच्या क्षणासाठी. जे वचन तू आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता दिलेस देवा, ते आम्ही समजून ग्रहण करावं, त्यानुसार चालावं, असं तू आम्हा प्रत्येकास होते देवा. तुझा वारसा हक्क आम्हा सर्वांस दे. तुझे लेकर होण्याचा अधिकार आम्हाला दे देवा.
जेणेकरून तुझं वचन समजून आम्ही त्यानुसारच आपण जीवन वागवावं. जेवढ्या आत्म्याने याला ऐकलं, ग्रहण केलं, त्यासाठी आज मी तुला आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन.